काय सांगणार आज तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं. निवेदनामध्ये काय नमूद केलं तुम्ही आज दिलं? साहेब, मी माझ्या घरासमोर गट्टू बसलेले आहे स्वतः माझ्या पैशाने. हा. तर आमच्या इथल्या ग्रामपंचायतने असे बरेचशा माझ्यातने बऱ्याचशा शेतकऱ्याच्या वस्तीवर त्यांनी फ्लेवर ब्लॉक बसलेले आहे. पण यांनी ग्रामपंचायतने त्या प्रत्येकाच्या नावावर पैसे उचललेले आहे. म्हणजे जे काम तुम्ही केले स्वतःच्या पैशाने ते पण बिल उचललं का? हो, ते पण उचललेले त्यांनी. तुम्ही तक्रार केली त्या तक्रार मध्ये काय लिहिले तुम्ही? तक्रार मध्ये आम्ही नावासहित दिलेलं आहे शेतकऱ्याचे जे जे जेवढ्याचे नाव तिथं बसले ते. परत रस्ते पण यांनी असे बोगस रस्ते केले. सरकारी जागेवर म्हणजे असं इरिगेशनची जागा आहे कॅनलला जायकवाडीत तिकडं तशा ठिकाणी पण ते झालेली जागा आहे इरिगेशनची. हो, त्या भागामध्ये काम केले की नाही बिल? हो, त्या भागात पण केलेलं आहे. बिल उचललं का? हो, उचललेले बिल. सरकारी जागेमध्ये काम करून बिल उचललं? हो. म्हणजे ते ग्रामपंचायत हद्दीमध्ये आहे कधी जागा नाही. बरं, आता तुमची काय भूमिका असणार? आता याच्यावर शासनाने यांच्यावर अधिकाऱ्यावर कारवाई करायला पाहिजे. ग्रामसेवक बीडीओ यांच्यावर जे संबंधित कर्मचारी आहे. दानपत्र वगैरे काही लिहून दिलेलं आहे पण काही? नाही, दानपत्र नाही दिलेलं. कोणाचंच दानपत्र नाही. यांनी तिथं काम केले, दानपत्र नाही घेत. आणि त्याच्यामध्ये काय नमूद केलं त्यांनी कागदपत्रामध्ये ग्रामपंचायत मध्ये? यांनी कार्यक्षेत्र आहे का त्याचं? नाही. काही पैठण शिवारात सुद्धा हे केले फ्लेवर गट्टू बसलेले. बिल उचललं? हो, तिथले पण सगळे बोगस काम दाखवून बिल उचलले का? हो. कोण कोण आहे ठेकेदार ग्रामपंचायत मध्ये? ग्रामसेवक आणि बीडीओ. ग्रामसेवक आणि बीडीओ. पुढची भूमिका काय असणार तुमच्या दोघांची? पुढची भूमिका यांच्यावर कारवाई नाही करून यांना निलंबित करण्यात यावं शासनाने. नाही जर केल्यास आम्ही इथं उपोषण करू. आता पूर्ण आम्ही आता थोडे दोघच जण आलेलो आहे. पुढच्या वेळेस आम्ही गावातले लोक घेऊन येऊ. काय नाव तुमचं? विष्णू बर्डे. काय सांगणार? कातपूर ग्रामपंचायत अंतर्गत तुम्ही आज निवेदन दिले काय संदर्भामध्ये? आम्ही कातपूर ग्रामपंचायत अंतर्गत जे पतदिव्याचे लाईटचे कामं झालेले आहे दलित वस्तीमध्ये, कसलीही MECB पतदिव्याचे लाईटचे जे काम दलित वस्तीमध्ये समाज कल्याणच्या वतीने झालेले आहेत ग्रामपंचायत कातपूरच्या वतीनं, हे पूर्णपणे बोगस कामं झालेले आहेत. एकच काम दोनदा दुसऱ्यांदा केलेलं आहे. त्याचबरोबर फ्लोअर ब्लॉक, रस्ते हे सुद्धा कामं एक फ्लोअर ब्लॉक MRAच्या झाल्यानंतर परत 16 वित्त आयोगाचं पण त्याच्यात काम घेतलेलं आहे. 15 वित्त आयोग हे सर्व कामं बोगस पद्धतीने झालेले आहे. आणि त्याचे बिल सुद्धा कातपूर ग्रामपंचायतची मुदत संपलेली असताना त्याच्यानंतर त्यांनी बिल सुद्धा काढलेले आहे. या सर्व कामाची काम झालं आणि त्या 18 एप्रिलला पतदिव्याचं काम झालं. हे पूर्ण काम MECBची परवानगी न घेता ग्रामपंचायतची मुदत संपली असताना झालेलं आहे. तर या सर्व बोगस कामाची शासनाने दखल घेऊन त्याची सखोल चौकशी करून त्या ग्रामसेवक आणि बीडीओ आणि ग्रामसेवक हे कॉन्ट्रॅक्टर पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टर झाले स्वतः आणि त्यांनी हे काम केलं तरी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि चौकशीचे आदेश देऊन त्यांच्यावर रिकव्हरी करावी अशी मागणी आम्ही केलेली आहे. त्याचबरोबर MRAचे रस्ते दाखवलेले, परंतु त्या रस्त्याचं कोणतंही काम केलेलं नाही. फक्त कागदपत्री रस्ते दाखवले, पण तिथं एक खडी सुद्धा टाकलेली नाही. कार्यक्षेत्राच्या बाहेरचे जे 7-12 आहे इरिगेशनचा जागा 7-12 सुद्धा फ्लेवर ब्लॉक MRAच्या वतीने बसवलेले. त्या सर्व कामाची पाटबंधारे विभाग त्या कामात कॅनल जवळ सुद्धा फ्लेवर ब्लॉकचं काम केलेलं आहे. ते इरिगेशनची जागा आहे. इरिगेशनच्या जागेत सुद्धा फ्लेवर ब्लॉक रस्त्याचं काम, खडीकरण, पानंद रस्ते या सर्व कामाची चौकशी करून सदरील ग्रामसेवक आणि बीडीओ यांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारचं निवेदन माननीय जिल्हाधिकारी व MRAचे उपजिल्हाधिकारी यांना आम्ही दिलेलं आहे. तरी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून या कामाची सर्व चौकशी
लावण्यात यावी अशी आम्ही विनंती करतो आणि थांबतो. त्याच्यामध्ये जे भ्रष्टाचार उघड झालेले आहे, आता कारवाई नाही झाल्यास पुढची भूमिका कारवाई न झाल्यास आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुद्धा करू शकतो. निदर्शनाचा कार्यक्रम, धरणे आंदोलन हे सुद्धा आम्ही करण्याची त्यांची तयारी आहे. मी साधारण खडसन जिल्हा काँग्रेसचा उपाध्यक्ष तसेच भीमशक्ती संघटनेचा जिल्हा कार्याध्यक्ष आहे. आमच्या संघटनेच्या वतीनं आम्ही हे आंदोलन करू आणि या BDO आणि ग्रामसेवकावर कारवाई झाली पाहिजे, त्यासाठी आम्ही उपोषण आणि निदर्शन सुद्धा करण्याची आमची तयारी आहे.